मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही लँड जिहाद, लव्ह जिहाद, थूक जिहाद असे अनेक जिहाद पाहिले असतील. आता नवीन एक कॉर्पोरेट जिहाद सुद्धा आलाय आणि हा जिहाद करणारे दुसरे तिसरे कोण नाही. तुम्हाला माहिती कोण लोक असतात आणि काय असतात. या नाशिकच्या एका प्रसिद्ध IT कंपनीत हा प्रकार घडत होता. 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे आणि एक 7वी महिला आरोपी आहे ती अजूनही फरार आहे. 6 आरोपींमध्ये आसिफ अन्सारी, शफी शेख, दानिक शेख, तौसिफ शेख, शाहरुख कुरेशी आणि निदा खान आणि रजा मेमन याचे 7 आरोपी आहे. हे 7 आरोपी या IT कंपनीत एक विशिष्ट पदावरती एक HR मॅनेजर सारख्या पदावरती काम करत होते आणि यांनी या पदाचा गैरवापर केला. यांनी या पदाचा वापर एक जिहाद करण्यासाठी केला. मित्रांनो, यांचा एक स्पेशल एक व्हॉट्सअपला ग्रुप होता. या ग्रुपवरती हे महिलांना टार्गेट करायची की आज आपल्याला कोणत्या महिलेला टार्गेट करायचंय, कोणत्या मुलीला टार्गेट करायचंय किंवा कोणत्या मुलाला टार्गेट करायचंय, त्याला आपल्या जाळ्यात कसं ओढायचं, त्याला धर्मांतरण कसं करायचं, याची प्लॅनिंग त्या व्हॉट्सअप ग्रुपवर करायची. आणि त्याच्यानंतर एक असा व्हॉट्सअप ग्रुप खोलला जायचा, त्याच्यावरती फक्त आणि फक्त 5 ते 6 जिहादी असणार. जो मुलगा टार्गेट असणार ती मुलगी त्या ग्रुपला असणार आणि निदा खान नावाची ही जी व्यक्ती आहे, महिला, ही व्यक्ती त्या ग्रुपमध्ये असायची. म्हणजे जर मुलगी असेल तर मुलीला सेफ वाटलं पाहिजे म्हणून ती निदा खान नावाची महिला सुद्धा त्या ग्रुपवरती असायची. याच्यानंतर यांच्या मीटिंग व्हायच्या. नंतर पार्टी अरेंज केली जायची एखाद्या विलाला, एखाद्या हॉटेलला. मग तिथं त्या मुलीला बोलावलं जायचं, तिच्यासोबत बोललं जायचं, तिच्यासोबत जवळीक साधली जायची आणि तिला ऑकवर्ड फील होऊ नये किंवा ती एकटी असं वाटू नये म्हणून तिच्यासोबत ही निदा खान नावाची व्यक्ती सुद्धा यायची. आणि ज्यावेळेस ही महिला त्यांच्यासोबत यायची त्याच्यानंतर तिथं त्या मुलीसोबत बोललं जायचं आणि त्यांच्यातूनच या 5 ते 6 जणांमधून एक व्यक्ती त्या मुलीसोबत प्रेमाचे संबंध जुळवायचा. प्रेम झाल्यानंतर त्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवायचा आणि त्या शारीरिक संबंधाचे फोटो व्हिडिओज काढले जायचे. आणि त्यानंतर ती मुलगी त्या मुलीला धर्मांतरण करण्यासाठी भाग पाडलं जायचं, ब्लॅकमेल केलं जायचं. आणि जर तिने जर धर्मांतरण केलं नाही तर तिचे फोटो व्हिडिओ व्हायरल करण्यास तिला धमक्या दिल्या जायच्या. आणि याच्यात सर्रास त्या निदा खान नावाच्या एका त्या महिलेने या जिहाद्यांना सपोर्ट केला आहे. आणि ती महिलाही जिहादीच म्हणावं लागेल, कारण तिनेच या सर्व प्रकरणात त्या माणसांना, त्या जे जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत त्या लोकांना सपोर्ट केलाय. मित्रांनो, ही घटना कशी उघडकीस आली तर या घटनेत ऑलरेडी खूप मुलं आणि खूप मुली अटकलेले होते. जे मुली या धर्मांतरणाच्या विळख्यात अटकत नव्हते त्या मुलांना, त्या मुलींना त्रास दिला जायचा. त्या मुलींना कामाचं प्रेशर दिलं जायचं, काम वाढवलं जायचं, त्यांना ओव्हर टाइम करायला लावणं, अनेक गोष्टींचा त्यांना त्रास दिला जायचा, त्यांना बर्डन दिलं जायचं. जिहाद इतक्या प्रमाणात वाढला होता या कंपनीत की यांनी जो शुक्रवारी नमाज पढत असतात, जो शुक्रवार यांचा जुम्मे का दिन असतो, त्या जुम्म्याच्या दिवशी मुलींना मुस्लिम पेहराव जो असतो तो पंजाबी ड्रेस, त्या ड्रेसमध्ये मुलींना यायला लावायचे कंपनीमध्ये. आणि मुलांना सुद्धा डोळ्यात सुरमा भरून आणि जो नमाजच्या वेळेस, प्रार्थनेच्या वेळेस जो ड्रेस घातला जातो तो ड्रेस घालून ह्या मुलांना सुद्धा कंपनीत बोलावलं जायचं. डोळ्यात सुरमा घालणं, अत्तर लावणं यासारख्या गोष्टी सुद्धा या कंपनीत घडत होत्या. जे मुली ऐकत नव्हते त्यांना त्रास दिला जायचा, मुलींच्या प्रायव्हेट ठिकाणी स्पर्श केला जायचा. या सर्व घटना अनेक वर्षांपासून घडत होत्या. आणि एका मुलीसोबत असं घडलं, म्हणजे एक नाही, कमीत कमी 3 ते 4 मुलींसोबत असं घडलं की या मुलींना ह्या जिहाद्यांनी प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेलं होतं. आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पंजाबी ड्रेस घाला. म्हणजे मुलींना थोडक्यात ब्लॅकमेल केलं जायचं, कारण त्यांच्याकडे त्यांचे व्हिडिओ असायचे. त्या मुलींना
पंजाबी ड्रेस घालायला लावायचे, लिपस्टिक लावून लिपस्टिक नको लावू, किंवा तिला ते नमाज पडायला लावणं, रोजा जो रमजानचा महिना असतो त्या महिन्यात रमजानचे रोजे पकडायला लावणं, असे प्रकार घडत होते. आणि ते 3 ते 4 ज्या महिला टार्गेट केल्या होत्या त्या महिला या बाकीच्या लोकांच्या नजरेत आल्या. आणि मग त्याच्यानंतर 8 मुली आणि 1 मुलगा यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. ज्यावेळेस पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस पोलिसांना डायरेक्ट पोलिसांचं सुद्धा डोकं बंद पडलं की हा काय प्रकार आहे. पण पोलिसांकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नसल्याअभावी पोलिसांनी त्यांना डायरेक्ट अटक केली नाही. पोलिसांनी एक प्लॅन रचला, एक ट्रॅप रचला आणि त्या ट्रॅपमध्ये या पोलिसांनी हे जे 6 ते 7 जिहादी होते ह्या जिहाद्यांना अटक केली. आता पोलिसांनी काय प्लॅन केला तर पोलिसांकडे ज्यावेळेस 8 मुली आणि 1 मुलगा ज्यावेळेस गेले, त्यांनी ज्यावेळेस धर्मांतरणाचा विषय आणि ब्लॅकमेलिंगचा विषय सांगितला त्यावेळेस पोलिसांनी 7 महिला पोलिसांची टीम तयार केली आणि या 7ही महिलांना त्या कंपनीत कामासाठी पाठवलं, जॉबसाठी पाठवलं. जेव्हा त्या महिला गेल्या त्यांनी जॉब साठी अप्लाय केलं, जॉबला लागल्या आणि तिथून पुढे हा ट्रॅप सुरू झाला. मग त्यातल्या ज्या 7 महिला पोलीस कर्मचारी होत्या, ज्या 7 रणरागिणी होत्या, मी रणरागिणीच म्हणेल त्यांना, कारण की एवढ्या मोठ्या प्रकरणात त्यांनी स्वतःची कुठल्याही प्रकारची पर्वा न करता आणि कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ह्या मुलांना वाचवण्यासाठी तिथं एक जॉबला गेल्या, तिथं या सर्व गोष्टी बघत होत्या. ह्या महिला पोलिसांनी तिथं रेकी केली, बघितलं की हे लोक कसे वागताय. त्या मुलींसोबत अश्लील चाळे करणं, अश्लील भाषेत बोलणं, हिंदू देवी देवतांबद्दल वाईट बोलणं, किंवा या ज्या मुली ज्या होत्या यांचे फोटो व्हिडिओ काढलेले होते यांना ब्लॅकमेल करणं, हे सर्व प्रकार 15 दिवस या महिला पोलिसांनी बघितले. आणि त्याच्यानंतर तिथले जे 40 ते 45 सीसीटीव्ही फुटेज होते हे फुटेज गोळा केले आणि हे पुरावे गोळा झाल्यानंतर या 6 पाडव्यांना अटक करण्यात आली, 6 जिहाद्यांना अटक करण्यात आली. आणि निदा खान नावाची 7वी जी महिला आहे ती महिला अजूनही फरार आहे, तिचा शोध चालू आहे. या रणरागिणींनी, या महिला पोलिसांनी या 6 जिहाद्यांना खूप ट्रॅप लावून अटकवलं. त्या महिलांचा मी आज आदर करतो, त्या महिलांचे मी आभार व्यक्त करतो. ह्या महिलांनी, पीडित मुली आहेत किंवा तो मुलगा आहे ज्यांनी कंप्लेंट केली, यांनी याच्या आधीही कंपनीचे जे हेड आहेत, जे मुख्य अधिकारी आहेत, जे कुठले वरचे जे त्यांचे काही अधिकारी आहेत त्यांच्याजवळ अनेक वेळा कंप्लेंट केली, पण यांनी ह्या घटनेकडे दुर्लक्ष केलं, याच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. आणि त्याच्यामुळे हे प्रकरण वाढत गेलं आणि हे प्रकरण आता इथपर्यंत आलं. आता मित्रांनो सांगायचं एवढं आहे की ही घटना फक्त नाशिकमध्ये घडली, ही समोर आली म्हणून या घटनेविरोधात आवाज उठवला त्या मुलींनी म्हणून ही घटना आपल्या समोर आली. पण अशा कित्येक कंपन्या असतील भारतात, महाराष्ट्रात अनेक कंपन्या असतील, या कंपन्यांमध्ये असे कॉर्पोरेट जिहाद होत असतील पण आपल्याला माहित देखील नसतील. मित्रांनो सांगायचं एवढंच की तुमच्या आया बहिणी, मुलं बाळ हे अशा कंपनीत काम करत असतात आणि आपले जे मिडल क्लास गरीब लोक असतात, ह्या महिला ह्या कंपनीत काम करत असतात. ज्यांना पैशांची गरज असते, ज्यांना खरोखर कामाची गरज असते, ते मुलं मुली या कंपनीत काम करत असतात. आणि हे जे जिहादी असतात हे त्यांना कामाचा आमिष दाखवता, नोकरीत प्रमोशनचा आमिष दाखवता आणि त्यांच्याकडून असे प्रकार, त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत धर्मांतरण करणे, असे प्रकार हे लोक करत असतात. सांगायचं एवढंच आहे की आपले मुलगा, आपली मुलगी, आपली आई बहीण कुणीही अशा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करत असेल तर त्यांच्याकडे लक्ष द्या. घरी आल्यानंतर कामाचं प्रेशर आहे का, काय आहे काय नाही, चौकशी करत जा. या प्रकरणात आता अनेक लोक बाहेर येतील आणि अनेक कंपन्यांमधले प्रकरण बाहेर येतील. पण मग तुम्ही तुमच्या आया बहिणींची, मुलांची, मुलींची काळजी घ्या, कारण हे जिहादी सुधारणारे नाहीये. यांची मानसिकता
यांच्या डोक्यात यांना शिकवलं जातं, यांना लहानपणापासून या गोष्टी शिकवल्या जातात. मित्रांनो, हे लोक इतके धर्मांध असतात की यांना धर्मांतरणासाठी वरतून पैसे सुद्धा येत असतात. आणि आता याची सुद्धा चौकशी पोलीस करत आहे. का यांना पाकिस्तानकडून काही फंडिंग करण्यात आलं आहे का, यांचे कुठल्या दहशतवादी संघटनेसोबत संबंध आहे का, याची सुद्धा आता पोलीस चौकशी करत आहे. NIA कडे ही चौकशी केलेली आहे. आता NIA सुद्धा ही चौकशी करणार आहे. सांगायचं एवढंच आहे का आपल्या मुलाबाळांना, लेकीवाळींना या असल्या जिहाद्यांपासून लांब ठेवा. आणि कुठेही काहीही घटना घडली तर पोलिसांशी संपर्क साधा. आणि या प्रकरणातून ज्या महिला आहेत, जी मुलं आहेत, त्या मुलांना, त्या महिलांना या प्रकरणातून बाहेर काढा. कारण हे प्रकरण घडत राहणार आहे. कारण हे लोक आता सुधारण्याची यांची मानसिकता नाहीये. यांना फक्त आणि फक्त स्वतःचा धर्म वाढवायचा. हे लोक धर्मांध असतात. यांना कामाशी कुठल्याही गोष्टीशी घेणं नाहीये. आता शिकलेली व्यक्ती आहे, आपण म्हणतोय शिकलेला मुस्लिम, शिकलेली व्यक्ती कधीच असं करू शकत नाही. मग आता हे शिकलेले लोक आहे, यांच्या डोक्यात हा जिहाद आला कुठून? जर यांच्या डोक्यात जिहाद आला तर माणसांचं ठीक होतं, पण महिलांपर्यंत सुद्धा हा जिहाद म्हणजे घुसलेला आहे. महिलांच्या सुद्धा रक्तात जिहाद घुसलेला आहे. या महिला सुद्धा या गोष्टींना, या घटनेला सपोर्ट करत असतात. जी केरला स्टोरी पिक्चर आहे, त्या पिक्चर मध्ये आपण बघितलं आहे की महिलाच महिलांना कशा अटकावतात. तसाच प्रकार या नाशिक स्टोरी मध्ये सुद्धा घडलेला आहे. काळजी घ्या. आणि असं काही प्रकरण घडलं तर सर्वात पहिले पोलिसांना अलर्ट करा आणि याच्या आवाज उठवायला सुरुवात करा. जय हिंद, जय भारत.